एवढं विचार करा, एवढी लहान पोरगी लहान आमचं बाळ आमच्यापासून किती लांब जाते. आमची पण मागं ताकद असते, आम्ही राहू शकत नाही, तर जास्त वेळ देऊ शकत नाही तिला, असं आम्हाला वाईट वाटतं. तरी पण आम्ही सगळं मन घट्ट करून घातले, का तर शाळा खूप चांगली आहे आणि आम्ही किती पण आमचं कष्ट होते आम्ही शिकवणारच. मुलींना तिच्या स्वतःच्या पायावर उभं करणारच आम्ही. आपण जे मुलांना स्ट्रेस फ्री एज्युकेशन म्हणतोय ते खऱ्या अर्थाने देतोय. सकाळी ज्या वेळेला मुलं 10 वाजता शाळेला येतात एवढी आनंदित असतात, ते कुठलंच मूल रडत कधीच शाळेला येत नाही. 20-20 किलोमीटरवरून मुलं शाळेला येतात, 10 ते 4 इथं असतात, एकदम फ्रेश असतात. म्हणजे कधीच त्यांना असं वाटत नाही की आईवडिलांपासून आपण लांब आलो इतकं असं. आणि नेहमी आनंदित, की ते कधीही म्हणणार नाही ते आम्हाला कंटाळा आलाय, आम्हाला घरी जायचं आहे. आम्ही लहान असताना आमच्या शाळेमध्ये असताना घड्याळ बघायचो अजून किती वेळाचं आहे शाळा सुटायला, पण ह्या मुलांचं तसं नसते. आणि कधी कधी जर पाऊस खूप पडायला लागला आणि आम्ही म्हटलं अरे आपल्याला घरी जायला येणार नाही आता, आपल्याला इथंच राहायला लागेल, तर ती मुलं खुश असतात. आम्ही घाबरून जायचो आता कसं व्हायचं म्हणून, पण ह्या मुलांचं तसं नसते, राहूया राहूया म्हणतात सगळेजण लगेच. आणि ह्या मुलांना शिकवताना आम्हाला पण आमचं सगळ्या घरच्या अडीअडचणींचा विसर पडतो. सहा महिन्यात एवढा सुंदर रिस्पॉन्स भेटला. स्वतः न सांगता रोज ध्यान करते तिथं बसून. तिचं पाहून मी या शाळेत आली की हिला एवढं यायला लागले आणि मला येत नाही. शिवाना देणार, भांडत नाही कुणाला, तक्रार नसते त्याची कधी. मला मोठं झाल्यानंतर सायंटिस्ट मला उडणारे जॅकेटचा शोध करायचा. मला विश्वभवन करायचं आहे म्हणून मला पायलट बनायचं आहे. मला मोठं होऊन शिक्षक बनायचं आहे, मला मुलांना शिकवायचं. पहिलं त्याचं घाबरत होता तो, आता भीती मोडली त्याची, त्यामुळे तो आता प्रत्येक गोष्टीमध्ये पहिला भाग घेतो. असं शिक्षण मिळणे पण खूप अवघड आहे. आपण त्यांना प्रॅक्टिकली इथं शिकवत असल्यामुळे ते इन्व्हॉल्व्ह होतात, तेव्हा ते खूप काही नवीन शिकतात आणि त्यातून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. आली की पाडे म्हण, कुठं कविता म्हण, कुठं काय ते श्लोक म्हण, असं सारखं चालूच असतं तिचं. तिला गप्प बस म्हणावं लागतं की बाई बास. आपल्या गुरुजींच्या शाळेमध्ये ध्यान, प्राणायाम, योगासन ह्या सर्व गोष्टी घेतल्या जातात. त्याच्यामुळं काय होतं, शाळेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं एकाग्रता वाढते आणि मुलं सदैव ते आनंदी आणि उत्साही राहतात. गुरुदेव कहते कि एजुकेशन इट इज़ नॉट अ टीचिंग प्रोसेस, इट इज़ अ लर्निंग प्रोसेस. तो इसको बहुत अच्छी तरीके से यहाँ पे ध्यान दिया जाता है. इसके कारण ये बच्चों में एक प्रभाव ऐसा बन गया है कि ये बच्चे जिस गांव से आते हैं, जिस घर से आते हैं, वहाँ पे भी बहुत बड़ा बदलाव हो रहा है. बहुत सारे पेरेंट्स ने बच्चों के कहने के कारण व्यसन छोड़ दी. तो छोटी छोटी चीज़ें हैं, इसी को शिक्षा हम कहते हैं. ना कि सिर्फ मार्क ज़्यादा मिले, ना कि वो पढ़ाई में ज़्यादा होशियार है, लेकिन साथ में समाज में उसका बिहेवियर क्या है.